काल आपण 3 टेबल जॉईन करायचे जे एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये काय होतं, जे मेन टेबल होतं त्याच्यामध्येच उरलेल्या 2 टेबलचे आय डी होते, पण इथे अशी केस नाही आहे. फॉर एक्झाम्पल कालचं जे उदाहरण आपण बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, जो एम्प्लॉई होता त्याच्यामध्येच कंपनीचा आय डी आणि डिजिग्नेशनचा आय डी होता, जो कोणाला रेफर करत होता, कंपनी टेबलमधल्या आय डी कॉलमला आणि डिजिग्नेशन टेबलमधल्या आय डी कॉलमला. परंतु ही केस जरा वेगळी आहे. ह्याच्यामध्ये हे जे टेबल आहे स्टुडंट टेबल, याच्यामध्ये इथे स्टुडंटचा आय डी आहे. दुसरे टेबल आहे स्टुडंट कोर्स, याच्यामध्ये एका बाजूला स्टुडंटचा आय डी आहे आणि एका बाजूला कोर्सचा आय डी आहे. आता स्टुडंटचा आय डी म्हणजे काय, स्टुडंट टेबलमधला आय डी, आणि कोर्सचा आय डी म्हणजे काय, कोर्स टेबलमधला आय डी. मग आता ही आपल्याला 3 टेबल जॉईन करायची आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसलं पाहिजे की हे जे वरचं टेबल आहे स्टुडंट टेबल, याला आपण काय जॉईन करणार, याच्यासमोर आपण कोर्सचं नाव डिस्प्ले करणार. पण या पहिल्या 2 टेबलच्या रिलेशन लावून आपण कोर्सचं नाव डिस्प्ले करू शकतो का, नाही. जास्तीत जास्त आपण कोर्सचा आय डी डिस्प्ले करू शकतो, बरोबर. मग आता ही टेबल कशी जॉईन करायची हे आपण बघणार आहोत. मग ही अशा टाईपची मी इथे आता टेबल बनवून घेतो. अशी टेबल बनवतो. क्रिएट टेबल स्टुडंट, पहिला कॉलम काय, आय डी इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. दूसरा कॉलम फर्स्ट नेम, तीसरा कॉलम लास्ट नेम. रन केलं, झालं रन. बघूया, चेक करूया. होय, आताच असंच मी दुसरे टेबल बनवणार. दुसरे टेबल बनवायच्या अगोदर आपण काय करूया, ही 3 रेकॉर्ड्स आपण त्यामध्ये ॲड करूया स्टुडंटमध्ये. इन्सर्ट इनटू स्टुडंट, फर्स्ट नेम नावाच्या कॉलममध्ये ॲड कर आणि लास्ट नेम नावाच्या कॉलममध्ये ॲड कर. या व्हॅल्यूज ॲड कर. कुठल्या, श्रेया, झालं. आता ही रेकॉर्ड्स ॲड करतो. झाली ॲड सक्सेसफुली. आता जर मी इथे केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, तर ही रेकॉर्ड्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर आता दुसरे टेबल बनवूया आपण कोर्स, आणि त्याच्यानंतर हे स्टुडंट कोर्स हे टेबल बनवूया. आता आपण बनवूया कोर्स टेबल. क्रिएट टेबल कोर्स आय डी इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. त्याच्यानंतर नेम वॅरकॅर 40 देऊया. त्यानंतर टीचर आय डी आपण लिहिताना असं लिहूया, आय डी टीचर असं लिहूया. म्हणजे तो आय डी आहे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. कोणाचा, तर टीचरचा. त्यात काय चुकला, सिंटॅक्स. हां, याचा डेटा टाईप नाही दिला.
रन झालं. आता याच्यामध्ये आपण रेकॉर्ड्स ॲड करूया. इन्सर्ट इनटू कोर्स, इन्सर्ट इनटू कोर्स नेम आणि ID टीचर, व्हॅल्यूज डेटाबेस डिझाइन, दुसरी व्हॅल्यू इंग्लिश लिटरेचर, तिसरी व्हॅल्यू पायथॉन प्रोग्रामिंग. अरे काही इन्सर्ट नाही झाले, एरर आला. हां, आपण ID टीचर पासच केला नाही. 1 2 1 झालं. आता ह्या दोघांना जोडणारं टेबल आपण लिहूया. स्टुडंट अंडरस्कोर कोर्स. याच्यामध्ये काय ID स्टुडंट, आपण लिहिताना आधी ID शब्द वापरूया. हां, प्रायमरी की. आता इथे प्रायमरी की येणार नाही, इथे काय येणार, हा स्टुडंट ID आहे. हा कोणाला रेफर करतो, त्या स्टुडंट टेबलमधल्या ID कॉलमला. म्हणजे इथेही प्रायमरी की आहे स्टुडंट टेबलमधला ID कॉलम, आणि इथे आपण त्याचा रेफरन्स वापरणार म्हणजे फॉरेन की. म्हणजे काय करतो, स्टुडंट ID हा कॉलम कोणाला रेफरन्स करतो, रेफरन्सेस स्टुडंट टेबलचा ID कॉलम. म्हणजे इथे जी आपण व्हॅल्यू ॲड करायला जातोय ती स्टुडंट टेबलच्या ID कॉलममध्ये असली पाहिजे, तरच तो ॲक्सेप्ट करणार, नाही तर करणार नाही. हे प्रायमरी की फॉरेन कीचं रिलेशन. रेफरन्सेस. त्याच्यानंतर दुसरा कॉलम कोर्स ID. आपण लिहिताना काय लिहिणार, ID कोर्स इंट रेफरन्सेस हा कोणाला रेफरन्स करतो, कोर्स टेबलमधल्या ID कॉलमला. क्वेरी रन केली. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू स्टुडंट अंडरस्कोर कोर्स व्हॅल्यूज 1 2 पहिला रो, दुसरा 1 3, तिसरा 2 1, दोन 1, चौथा 2 2, 2 3, 3 1. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट कोर्स. झालं. किती रेकॉर्ड झाली, 1 2 3 4 5 6. इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6. ओके. आता आपल्याला ही टेबल जॉईन करून समजा असा रिझल्ट दाखवायचा असेल, त्या स्टुडंटने कोणकोणते कोर्स घेतलेले आहेत हे. मग त्याच्यासाठी इथे ह्या वेगवेगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय बघायचं आहे, 3 टेबलचा जॉईन बघायचा आहे. आपल्याला 3 टेबलचा जॉईन बघायचा आहे. आता हे सगळं इथे तुम्ही बघत राहू नका, मी आता हे सोपं करून तुम्हाला सांगतो. आता बघा, आपल्याकडे सध्या काय आहेत, 3 टेबल. एक काय आहे, स्टुडंट. दुसरं काय आहे, कोर्स. स्टुडंट टेबल ज्याच्यामध्ये स्टुडंटचा ID आहे. हे कोर्स टेबल ज्याच्यामध्ये कोर्सचा ID आहे. आणि इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट आणि कोर्स ह्याच्यामध्ये
स्टुडंटचा सुद्धा आय डी आहे आणि कोर्सचा सुद्धा आय डी आहे. मग मला आता काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन दाखवायचं आहे. म्हणजे जिथे आय डी स्टुडंट दिसतो, जिथे आय डी स्टुडंट दिसतो त्या ठिकाणी स्टुडंटचे डिटेल्स मला डिस्प्ले करायचे आहेत, आणि ज्या ठिकाणी आय डी कोर्स दिसतो त्या ठिकाणी ते कोर्सचे डिटेल्स डिस्प्ले करायचे आहे. डिटेल्स म्हणजे काय, ॲटलिस्ट त्या कोर्सचं नाव तरी दिसलं पाहिजे. ठीक आहे. मग अशा प्रकारे ही टेबल्स मला जॉईन करायची आहेत. मग आता जे पहिलं टेबल आहे स्टुडंट, आता या स्टुडंटने मल्टिपल कोर्सेस घेतलेले असू शकतात, बरोबर. मग ते आपल्याला कुठून कळणार, या स्टुडंट आणि कोर्स यांच्या रिलेशनवाल्या टेबलवरून. मग आता आपण हे टेबल आधार म्हणून वापरूया आणि या आय डी स्टुडंटवरून आपण त्या स्टुडंटचे डिटेल्स डिस्प्ले करूया आणि या आय डी कोर्सवरून आपण त्या कोर्सचे डिटेल्स डिस्प्ले करूया. मग कसं करणार, आधार आपण कुठल्या टेबलला मानला, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स टेबलला. मग मी इथे काय करतो, सिलेक्ट कोणकोणते कॉलम मला पाहिजेत, स्टुडंट डॉट नेम डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉमा कोर्स डॉट नेम डिस्प्ले व्हायला पाहिजे. स्टुडंट आणि कोर्सचं सुद्धा नाव डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग आता स्टुडंटच्या नावाचा जो कॉलम आहे त्याला सुद्धा नेम हे हेडर दिलेलं आहे, कॉलम नेम, आणि कोर्सला सुद्धा नेम हा हेडर दिलेला आहे, कॉलम नेम. तो आपल्याला चेंज करायचा आहे. कसा आपण चेंज करतो, ॲज देऊन. इथे मी लिहितो ॲज अ स्टुडंट आणि याचा हेडर काय ते ॲज अ कोर्स किंवा सब्जेक्ट म्हणून. झालं. एवढं समजा मला डिस्प्ले करायचं आहे. फ्रॉम टेबल नेम काय, टेबल नेम कोर्स, फ्रॉम टेबल नेम कोर्स. आता इनर जॉईन किंवा नुसता जॉईन शब्द वापरू शकता. जॉईन कुठल्या टेबलला आधी जॉईन करूया, समजा स्टुडंट टेबलला जॉईन करूया. मग कोर्स आणि स्टुडंट याच्यामध्ये कॉमन कॉलम कोण आहेत, ते स्टुडंटचा आय डी कॉमन आहे का, तर ते जर आता आपण बघायला गेलो तर इथे बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम कोर्स करतो. मग याच्यात कुठे स्टुडंटचा आय डी आहे का, नाही. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करतो, मग याच्यामध्ये कोर्सचा आय डी कुठे आहे का, नाही. मग स्टुडंट टेबलमध्ये कोर्सचा आय डी नाही आणि कोर्स टेबलमध्ये स्टुडंटचा आय डी नाही. मग आता ही टेबल आपण जॉईन कशी करणार, कालची कंडिशन वेगळी होती, काल आपण 3 टेबल जॉईन केली आणि ही कंडिशन वेगळी आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार, या टेबलचा आधार घेणार, कारण या टेबलमध्ये काय आहे, या टेबलमध्ये स्टुडंटचा सुद्धा आय डी आहे आणि कोर्सचा सुद्धा आय डी आहे. कळलं. म्हणून आपण बेस टेबल कोणाला मानणार, याला बेस टेबल मानणार, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स या टेबलला. आता स्टुडंट अंडरस्कोर कोर्स हे टेबल मी काय करतो, जॉईन करतो. कोणाला, तर स्टुडंटला. जॉईन स्टुडंट. आता स्टुडंट अंडरस्कोर कोर्स आणि स्टुडंट टेबलमध्ये कॉमन कोण आहे, तर ऑन स्टुडंट टेबलमधला आय डी कॉलम इज इक्वल टू स्टुडंट अंडरस्कोर कोर्स टेबलमधला आय डी स्टुडंट कॉलम. त्याच्यानंतर आता दुसऱ्या एका टेबलला जॉईन करतो. दुसरं टेबल कुठलं, कोर्स. ऑन कोर्स टेबलमधला आय डी कॉलम इक्वल टू स्टुडंट अंडरस्कोर कोर्समधला आय डी कोर्स कॉलम, असं. आणि आता जर मी याचा रिझल्ट बघितला तर इथे काय दिसणार तुम्हाला, आय डी स्टुडंटच्या आय डीऐवजी स्टुडंटची नावं दिसणार आणि कोर्सऐवजी त्या कोर्सची नावं दिसणार. काहीतरी चुकलं. अननोन कॉलम स्टुडंट डॉट नेम. स्टुडंट टेबलमध्ये नेम नावाचा कॉलम नाही, तिथे फर्स्ट नेम लास्ट नेम नावाचे कॉलम आहे. कळलं. मग इथे आपण काय करूया, स्टुडंट डॉट फर्स्ट नेम आले. अशा प्रकारे आपण हे टेबल जॉईन केलं. आता तुम्ही म्हणाल नाही मला इथे स्टुडंट अंडरस्कोर कोर्स ठेवायचं नाही, मला काही करून इथे काय करायचं आहे, स्टुडंटच टेबल ठेवायचं आहे. मग मी कसं बरं जॉईन करणार, इथे मला काही करून स्टुडंटच टेबल ठेवायचं आहे.
आता हे जेव्हा मी जॉईन करायला जाणार कोर्स टेबलसोबत, मग स्टुडंट आणि कोर्समध्ये कोणच कॉमन कॉलम नाही आहे. याच्यामध्ये कोर्सचा कॉलम नाही आहे, स्टुडंट टेबलमध्ये कोर्स आय डी कॉलम नाही आहे आणि कोर्स टेबलमध्ये स्टुडंट आय डी कॉलम नाही आहे. म्हणून आपण या स्टुडंट अंडरस्कोर कोर्स टेबलला आपण बेस टेबल मानलं होतं. पण आता या स्टुडंट टेबलला बेस मानून आपण जॉईन कसा करू शकतो. तर इथे मी पहिलं काय जॉईन करणार या टेबलला स्टुडंट अंडरस्कोर कोर्सला. आता स्टुडंट आणि स्टुडंट अंडरस्कोर कोर्समध्ये कोण कॉमन आहेत. ऑन स्टुडंट टेबलमधला आय डी इक्वल टू स्टुडंट अंडरस्कोर कोर्स टेबलमधला आय डी स्टुडंट. दुसरा जॉईन. आता मी काय करतो, स्टुडंट आणि स्टुडंट अंडरस्कोर कोर्स यांचं रिलेशन दिलं. आता मला जॉईन करायचं आहे कोणासोबत, कोर्स टेबलसोबत. मग इथे काय करणार, कोर्स ऑन. आता कोर्स ऑन, आता कोर्सला मी जॉईन करतोय कुठलं, स्टुडंट टेबल. मग आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन कॉलम नाही आहेत. मग ऑन कंडिशनमध्ये काय देणार, तर आता आपण ऑन कंडिशनमध्ये काय देणार, कोर्स डॉट आय डी इक्वल टू, आता स्टुडंटमध्ये आय डी कोर्स नावाचा कॉलमच नाही आहे, तर तो कोणामध्ये आहे आय डी कोर्स नावाचा कॉलम, तर स्टुडंट अंडरस्कोर कोर्स या टेबलमध्ये. म्हणून मी इथे काय लिहिणार, कोर्स डॉट आय डी इक्वल टू स्टुडंट अंडरस्कोर कोर्स डॉट आय डी कॉलम आय डी कोर्स. असं हे रन करतो. मग आता आपल्याकडे सेम रिझल्ट आला. कळलं, अशाही पद्धतीने आपण करू शकतो. मग आता बघा हे सगळं दिसायला कसं दिसतंय, एकदम कॉम्प्लेक्स दिसतंय ना. टेबलची मोठी मोठी नावं आलेली आहेत इथे. मग हे तुम्ही शॉर्ट करू शकता. कसं शॉर्ट करू शकता, तर जसे तुम्ही क्लासेसचे ऑब्जेक्ट बनवता तसेच इथे या ज्या एंटिटीज आहेत, टेबल्स आहेत, त्यांची ऑब्जेक्ट बनवायची. फॉर एक्झाम्पल स्टुडचं ऑब्जेक्ट मी एस बनवलं, समजा स्टुडचं ऑब्जेक्ट एस बनवलं, तर ज्या ज्या ठिकाणी स्टुडंट आहे त्या त्या ठिकाणी मी काय लिहिणार, एस लिहिणार, एस डॉट फर्स्ट नेम. मग इथे सुद्धा काय येणार, स्टुडंट डॉट आय डी ऐवजी एस डॉट आय डी. कळलं. त्यानंतर कोर्स नावाचं टेबल आहे, त्याचं ऑब्जेक्ट बनवलं मी सी. मग ज्या ज्या ठिकाणी कोर्स डॉट असं मी लिहिलंय त्या ठिकाणी काय करणार, सी डॉट नेम असं. मग आता अजून कोर्स टेबल आपण कुठे वापरलं आहे, इथे कोर्स डॉट आय डी ऐवजी सी डॉट आय डी असं येणार. त्याच्यानंतर तिसरं टेबल राहिलं कुठलं, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स. याचं ऑब्जेक्ट समजा आपण एस सी बनवलं, म्हणजे जिथे टेबलचा आपण उल्लेख करतो त्याच्यासमोर एक स्पेस सोडून आपण त्याचं ऑब्जेक्ट बनवायचं. एस स्टँड फॉर स्टुडंट आणि सी स्टँड फॉर कोर्स, असं स्टुडंट कोर्स. मग ज्या ज्या ठिकाणी स्टुडंट कोर्स टेबल आहे त्या त्या ठिकाणी आपण एस सी लिहिणार. आता मगाशापेक्षा ही क्वेरी छोटी दिसते ना, मगाशी केवढी मोठी दिसत होती, आता ही छोटी दिसते. आणि असं करून जरी आपण याचा रिझल्ट बघितला तरी सेम येणार. हेच एक्झाम्पल आपण काल जी क्वेरी लिहिली होती, एक व्ह्यू बनवला होता त्याच्यासाठी क्वेरी लिहिली होती, त्यामध्ये सुद्धा अशीच ती क्वेरी आपण छोटी करू शकतो. कालची क्वेरी गेली, सेव्ह केली नाही मी. काल आपल्याकडे एम्प्लॉई टेबल होतं ज्याच्यामध्ये आय डी कंपनी आणि आय डी डेजिग्नेशन कॉलम होते. काल मी काय केलेलं, सिलेक्ट स्टुडंट डॉट आय डी करण्याऐवजी मी काय लिहिणार आता, एस डॉट आय डी. कंपनी डॉट आय डी लिहिण्याऐवजी मी काय करणार, सी डॉट आय डी. आणि डेजिग्नेशन डॉट आय डी लिहिण्याऐवजी मी काय लिहिणार, डी डॉट आय डी. कळलं ना. असं एस डॉट आय डी कॉमा एस डॉट नेम म्हणजे स्टुडंट टेबलमधलं नाव. त्यानंतर आता प्रोजेक्टचं नाव मला पाहिजे ना, मग प्रोजेक्टसाठी ऑब्जेक्ट मी पी बनवणार, पी डॉट नेम म्हणजे प्रोजेक्ट. एस डॉट नेम म्हणजे काय, ॲज अ वरती हेडर स्टुडंट दिसला पाहिजे, आणि पी डॉट नेम ॲज अ प्रोजेक्ट दिसला पाहिजे वरती हेडर, पी डॉट नेम. त्याच्यानंतर स्टुडंट, इथे ह्या स्टुडंट नाही आहे, ह्या काय आहे ते एम्प्लॉई आहेत म्हणून इथे ई घेतो. हां, ई डॉट नेम
पी डॉट सॅलरी, त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग आहे ती आपण DDMMYY मध्ये करूया. डेट फॉर्मॅट ई डॉट DOJ %D %M %Y. कॅपिटल Y म्हणजे 4 डिजिटमध्ये इयर, स्मॉल y म्हणजे 2 डिजिटमध्ये इयर. त्याच्यानंतर ID कंपनीच्या ऐवजी मला कंपनीचं नाव दाखवायचं आहे. कंपनीसाठी जर सी ऑब्जेक्ट बनवलं तर सी डॉट नेम ॲज हेडर काय दिसला पाहिजे, कंपनी. त्याच्यानंतर डेजिग्नेशन आहे ना, डेजिग्नेशनसाठी ऑब्जेक्ट डी बनवतो, डी डॉट नेम ॲज डेजिग्नेशन. झालं. आता याच्यानंतर हे जे काय मला पाहिजे ते सगळं घेतलं. आता जॉईन मारतो. फ्रॉम टेबल नेम काय, एम्प्लॉई. एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट मी ई बनवलं. इनर जॉईन किंवा नुसता जॉईन. पहिलं कोणाला आपण जोडूया, प्रोजेक्ट टेबलला. प्रोजेक्टचं ऑब्जेक्ट काय, पी ऑन ई डॉट एम्प्लॉई टेबलमधला ID प्रोजेक्ट इज इक्वल टू पी डॉट ID. पी डॉट ID म्हणजेच प्रोजेक्ट टेबलमधला ID. हे तुम्ही उलटं लिहिलं तरी चालतं. हां, इथे समजा असं लिहिलं, पी डॉट ID इज इक्वल टू ई डॉट ID प्रोजेक्ट. म्हणजे काय, प्रोजेक्ट टेबलमधला ID कॉलम इज इक्वल टू एम्प्लॉई टेबलमधला ID प्रोजेक्ट कॉलम. तसंच मी आता पुढच्या टेबलला जॉईन करतो. प्रोजेक्ट नंतर कंपनी, त्याचा ऑब्जेक्ट सी ऑन सी डॉट ID इज इक्वल टू ई डॉट ID कंपनी. ते जॉईन डेजिग्नेशन डी ऑन डी डॉट ID इज इक्वल टू ई डॉट ID डेजिग्नेशन. आता हे जर मी टेबल रन केलं, ही जर क्वेरी रन केली, तुम्हाला रिझल्ट काय दिसतो बघूया. टेबल MyDB डॉट एम्प्लॉई डझंट एक्झिस्ट. आपल्या टेबलचं नाव काय आहे, EMP आहे, एम्प्लॉई नाही आहे. रन करतो क्वेरी. हा, आता आपल्यासमोर रिझल्ट आला कालच्याप्रमाणे. मग कालची क्वेरी होती त्याच्यात आपण काय लिहिलेलं, इथे पी डॉट ID ऐवजी प्रोजेक्ट डॉट ID, ई डॉट ऐवजी EMP डॉट, सी डॉट ऐवजी कंपनी डॉट, असं. म्हणजे ती क्वेरी मोठी होत होती. मग आता आपण काय केली, जशी आपण टेबलची ऑब्जेक्ट बनवतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करतो, सिमिलरली आपण इथे जी टेबल्स होती त्यांची ऑब्जेक्ट बनवली. जशी आपण क्लासची ऑब्जेक्ट बनवतो आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करतो, तशी आपण इथे टेबलची ऑब्जेक्ट बनवली आणि त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे कॉलमची नावं ॲक्सेस केली. पी डॉट ID म्हणजे प्रोजेक्ट डॉट ID, सी डॉट ID म्हणजे कंपनी डॉट ID. कळलं. ऑब्जेक्ट कुठे बनवली, इथे EMP म्हणजे एम्प्लॉई टेबलचं ऑब्जेक्ट ई, प्रोजेक्ट टेबलचं ऑब्जेक्ट पी, कंपनी टेबलचं ऑब्जेक्ट सी. तसंच आपण कुठे केलं, मग अशी स्टुडंटच्या बाबतीत एक्झाम्पलमध्ये एस डॉट फर्स्ट नेम म्हणजेच काय, स्टुडंट डॉट फर्स्ट नेम. सी डॉट नेम म्हणजेच काय, कोर्स डॉट नेम. त्याच्यानंतर आता समजा या टेबलमध्ये मला उरलेले कॉलम दाखवायचे असतील. स्टुडंटचं फर्स्ट नेम आहे, आता स्टुडंटचं लास्ट नेमसुद्धा दाखवायचं असेल तर मी काय करणार, स्टुडंट डॉट लास्ट नेम. ओके. आणि इथे फर्स्ट नेमच दिसू दे, फर्स्ट नेम लास्ट नेम. इथे स्टुडंट हेडर न दिसता काय दिसणार आता, फर्स्ट अंडरस्कोर नेम. झालं, फर्स्ट नेम लास्ट नेम आणि कोर्स दिसतोय. स्टुडंट टेबलमध्ये आणखी काय माहिती आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम एवढीच आहे. कोर्स टेबलमध्ये आणखी काय माहिती आहे, ID, कोर्सचं टेबल नाव आणि त्याचं टीचरचं ID. ठीक आहे. आता जर मला इथे टीचरचं ID सुद्धा दाखवायचं असेल तर मी इथे काय करणार, सी डॉट ID टीचर. टीचरच्या ID, टीचरचा ID, कॉलमचं नाव काय आहे, ID टीचर. म्हणून मी इथे काय केलं, कोर्स टेबलमधून ID टीचर. आणि क्वेरी रन करतो, मग इथे ID टीचर सुद्धा आला. अशा प्रकारे आपण हे टेबल जॉईन केलं. आता समजा ID टीचरच्या ऐवजी टीचरचं नाव दाखवायचं आहे. मग टीचर नावाचं आपल्याकडे टेबल आहे का, नाही. तिकडे त्या वेबसाईटवरती दिलेलं नव्हतं, इकडे आपण बघलं होतं. तर आपण बनवूया. इथे टीचरचे ID काय आहेत, 1 आणि 2. मग 2 टीचर त्यामध्ये ॲड करूया. क्रिएट टेबल टीचर
याला आता कॉलम काय घेऊया, आय डी इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट, त्याच्यानंतर टीचरचं नाव वर्कर 50. बघूया क्रिएट झालं काय, झालं. आता याच्यामध्ये 2 रेकॉर्ड्स ॲड करूया. इन्सर्ट इंटू टीचर, टीचरच्या कोणत्या नेम कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आहेत, व्हॅल्यूज 2च करायच्या आहेत. माझे जावा टीचर आणि DBMS चे टीचर या दोघांची नावं टाकली आहेत. आता इथे मी ही क्वेरी रन करतो. ओके, आतापर्यंत जेवढी काय ॲप वेबसाईट वगैरे जेवढं काय बनवलं ते ह्या दोघांच्या कृपेमुळे. हे जावा प्रोग्रामिंगचे शिक्षक, हे डेटाबेसचे. जे IT क्षेत्रातले 2 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, एक प्रोग्रामिंग आणि दुसरा डेटाबेस. हे येत नाही, हे 2 सब्जेक्ट ज्यांना येत नाही तो कोणतंही ॲप बनवूच शकत नाही, असं आहे. मग इथे आता मला काय करायचं आहे की इथे टीचरची नावं दाखवायची आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम टीचर. मग इथे मला आता टीचरची नावं दाखवायची आहेत. C.id टीचर ऐवजी मी आता काय करणार, T.name ॲज टीचर हा कॉलम दिसला पाहिजे मला. आणि आता इथे खाली मी जॉईन करतो टीचर टेबल. जॉईन टीचर ऑब्जेक्ट काय टी ऑन. आता टीचर हा कॉलम कोणामध्ये आहे, तो कोर्स टेबलमध्ये आहे. कोर्स टेबलमध्ये टीचर ID नावाचा कॉलम आहे. म्हणून मी इथे काय करतो, टीचर.id, टीचर टेबलमधला ID कॉलम हा कोणाशी मॅच होतोय, तर कोर्स टेबलमधला, कोर्स म्हणजे काय C, कोर्सचा ऑब्जेक्ट C, ID टीचर या कॉलमशी मॅच होतोय. मग आता जर या क्वेरीचा रिझल्ट बघितला तर तिथे टीचरच्या ID ऐवजी टीचरची नावं दिसत आहेत. कळलं? अशा प्रकारे आपण 3 जॉईन्स केले. तीन टेबलचे जॉईन्स केले. आता हे किती टेबलचे जॉईन्स झाले, 3 नाही 4 टेबलचे जॉईन्स झाले. स्टुडंट नावाचा एक टेबल, कोर्स नावाचा एक टेबल, स्टुडंट अंडरस्कोर कोर्स नावाचा एक टेबल आणि एक टीचर नावाचा टेबल. 4 टेबलचे जॉईन केले. मग असं तुम्ही कितीही टेबलचे जॉईन्स तुम्ही बनवू शकता. कळलं? समजलं का? प्राची, नेहा, साधना, विदिशा, सबीना, गोपाळकृष्ण. हां, हे करून बघा. हा जर काही करून बघितलं नाही तर तुम्हाला व्हिडिओ बघताना वाटणार हो 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 जमतंय जमतंय. करून बघल्याशिवाय ते समजणार नाही. कोण कोण इथे सुद्धा कॉमा देतात, मग असा एरर येतो. इथे का कॉमा देऊ नये, कारण याच्या पुढे काही रेकॉर्ड, याच्या पुढे दुसरा कॉलम नाही. मग शेवटचा आहे हा कॉलम, मग शेवटच्या कॉलमच्या नंतर कॉमा देऊ नये. हे एवढे कॉलम मला पाहिजेत ना, मग त्यांच्यामध्ये कॉमा द्यायचा. ते बरेच जण ही एक मिस्टेक करतात. मग हे आपण काय बघितलं, 3 टेबलचा हा जॉईन बघितला. तीन टेबलचा नाही 4 टेबलचा जॉईन बघितला. मग मी काल जो बोललो होतो की SQLची एक्सरसाइज आपण करणार आहोत, ती एक्सरसाइजची जी काही PDF होती ती अजून काही सरांनी मला पाठवलेली नाही आहे. ज्यांच्याकडे मी शिकलो
त्यांना पाठवायला सांगितलेली, ते कदाचित कामाच्या गडबडीत विसरले असतील. तोपर्यंत इथे साधे साधे क्वेश्चन्स आहेत W3 स्कूल वेबसाईटवरती एक्सरसाइजचे, ते तुम्ही सोडवू शकता. इथे सिलेक्ट क्वेरीवरती, व्हेअर क्लॉजवरती, ऑर्डर बाय क्लॉजवरती हे वेगवेगळी क्लॉज आहेत. आता हे ऑर्डर बाय क्लॉज म्हणजे काय असतं, तर आता जो काही तुम्हाला रिझल्ट दिसतोय ह्याच्यात मला काय करायचं आहे, ऑर्डर बाय फर्स्ट नेम केलं. ऑर्डर बाय फर्स्ट नेम म्हणजे काय, इथे खाली लिहिलं ऑर्डर बाय स्टुडंट टेबल डॉट फर्स्ट नेम. असं जर केलं तर काय रिझल्ट येणार, फर्स्ट नेम बघा, आधी आरने स्टार्ट होणारी आली, मग एसने स्टार्ट होणारे आले, मग वायने स्टार्ट होणारे. म्हणजे का अल्फाबेटिकली त्यांना काय केलं, सिक्वेन्समध्ये लावलं. मग याला काय म्हणतात, ऑर्डर बाय. ऑर्डर बाय काय करतं, अल्फाबेटिकली त्यांना सिक्वेन्समध्ये लावतं. आणि तेच जर मी ऑर्डर बाय एस डॉट फर्स्ट नेम, याचा डेटा टाईप काय होता, स्ट्रिंग होता, वॅरकॅर होता. मग एखाद्याचं न्यूमरिक डेटा टाईप असेल आणि त्याला जर मी ऑर्डर बाय केलं, तर फॉर एक्झाम्पल हे जे टेबल होतं याच्यामध्ये मी समजा असं केलं, ऑर्डर बाय सॅलरी ई डॉट सॅलरी, एम्प्लॉई टेबलची सॅलरी, तर ह्या सगळ्यांचा सिक्वेन्स बघा बदलून जाणार. बदलला ना सिक्वेन्स, ज्यांची सॅलरी कमी आहे ते वरती आले आणि ज्यांची सॅलरी जास्त आहे ते खाली आले. कळलं. जर आपण स्ट्रिंग डेटा टाईप असणाऱ्या कॉलमला ऑर्डर बाय क्लॉजमध्ये टाकलं तर तो अल्फाबेटिकली सिक्वेन्समध्ये येणार, अल्फाबेटिकली तो सॉर्ट होणार. आणि ज्याचा डेटा टाईप न्यूमरिक आहे त्याला जर त्या कॉलमला जर आपण ऑर्डर बाय क्लॉजमध्ये टाकलं तर तो काय करणार, त्यांना सॉर्ट करणार. कसा सॉर्ट करणार, जे छोटे आहेत त्यांना वरती ठेवणार आणि मोठे आहेत त्या व्हॅल्यू खाली टाकणार. जर मला उलटं पाहिजे, असेंडिंग ऑर्डरने नको, डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे, तर याच्या पुढे फक्त डेस्क शब्द लिहायचा. डेस्क म्हणजे इथे काय, डिसेंडिंग. आता रन केलं तर आधी 3 लाख पगारावाले दिसतील आणि शेवटी 1 लाख पगारावाले दिसतील. कळलं. हे आपण न्यूमरिक व्हॅल्यूवरती परफॉर्म केलं ऑर्डर बाय. आता आपण या स्ट्रिंग व्हॅल्यूवरती जर परफॉर्म केलं ऑर्डर बाय आणि पुढे डेस्क. डेस्क म्हणजे काय, डेस्क म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. तर इथे बघा वाय वाले आधी आले, मग एस वाले आले, मग आर वाले आले. ABCD नुसार अल्फाबेटिकली त्यांनी सॉर्ट केलं, पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, उतरत्या क्रमाने. आणि चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डर. मग ASC म्हणजे असेंडिंग, DSC म्हणजे डिसेंडिंग. मग ASC हे ऑप्शनल आहे. का, कारण जोपर्यंत आपण इथे DESC लिहित नाही तोपर्यंत तो असेंडिंग ऑर्डरनेच लावणार. जेव्हा आपण इथे DESC लिहिणार तेव्हाच तो डिसेंडिंग ऑर्डरने लावणार. ऑर्डर बाय क्लॉज समजलं का. होय, सॉर्ट करण्यासाठी वापरतात असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. समजलं. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत, हे आपण तुम्ही बघू शकता ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. लिस्ट, आता इथे क्वेश्चन आहे, लिस्ट नंबर ऑफ कस्टमर्स इन इच कंट्री ऑर्डर्ड बाय कंट्री विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट. लिस्ट नंबर ऑफ कस्टमर्स. आता नंबर ऑफ कस्टमर्स जर आपल्याला काढायचे आहे तर इथे कुठलं फंक्शन वापरणार, मिनिमम, मॅक्झिमम, त्याच्यानंतर सम, ॲव्हरेज, काउंट. आपल्याला इथे काय सांगितलं आहे त्याने, नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे काय, इथे वापरणार कुठलं फंक्शन, काउंट नावाचं फंक्शन. फ्रॉम काय आहे, कस्टमर्स हे टेबल नेम. आता इथे काय आहे, ब्लँक स्पेसेस, इथे आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. मग पुढे काय म्हटलं आहे, लिस्ट द नंबर ऑफ कस्टमर्स इन इच कंट्री ऑर्डर्ड बाय कंट्री. ऑर्डर्ड बाय कंट्री, कंट्रीच्या नावाने ऑर्डर झाले पाहिजेत. म्हणजे एने सुरू होणाऱ्या ज्या कंट्री आहेत, अफगाणिस्तान वगैरे, त्यावरती दिसल्या पाहिजेत. आणि झेडने सुरू होणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत त्या खाली दिसणार. ऑर्डर्ड बाय कंट्री विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट. विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट हे काय मला समजलं नाही. इथे त्याने जे काय सांगितलं, ऑर्डर्ड बाय द कंट्री म्हणजे काय, ऑर्डर बायच्या ठिकाणी आपण इथे काय देणार, कंट्रीचं नाव देणार. आणि हे जे काय म्हटलंय समजलं नाही, विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट.
बघूया शो आन्सरमध्ये. ग्रुप बाय कंट्री. ग्रुप बाय कंट्री याचा उपयोग कसा होतो, इथे इक्वेशनच यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं नाही. ग्रुप बाय कंट्रीने काय होणार की जसं आपण काल एम्प्लॉई टेबलमध्ये ग्रुप बाय क्लॉज वापरून एका कंपनीमध्ये म्हणजे TCS मध्ये टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती काम करतात ते बघितलेले, इन्फोसिसमध्ये टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती काम करतात, कॅपजेमिनीमध्ये टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती काम करतात बघितलेलं. सेम तसंच इथे काय दिसणार, अफगाणिस्तानमध्ये टोटल नंबर ऑफ कस्टमर्स किती आहेत, इंडियामध्ये किती आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये किती आहेत, हे सगळं आपल्याला दिसणार. इथे ऑर्डर्ड बाय कंट्री विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट असं म्हटलं आहे. द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट म्हणजे काय, ज्या कंट्रीमध्ये जास्त कस्टमर्स आहेत ती कंट्रीवरती दिसली पाहिजे, मग ज्याच्यामध्ये कमी कस्टमर्स आहेत ती खाली दिसली पाहिजे. म्हणजेच काय, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मला पाहिजे. जास्त कस्टमर्स, नंबर ऑफ कस्टमर्स आले म्हणजेच काय, काउंट आला, म्हणून खाली ऑर्डर बाय काउंट ऑफ कस्टमर ID डिसेंडिंग असं लिहिलेलं आहे. ते जे दुसरी मी एक्सरसाइजची PDF सांगणार होतो जे अजून सरांनी पाठवली नाही, ते जे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात ते जास्त करून एक्झाममध्ये येतात, इंटरव्ह्यूला विचारले जातात, ते आपण बघणार आहोत. हे आता जरा एवढा वेळ 5-10 मिनटं काढण्यासाठी हे बघतोय मी, टाइमपास. इथे काय आहे, राईट अ स्टेटमेंट दॅट विल सिलेक्ट द सिटी कॉलम फ्रॉम कस्टमर टेबल. मग इथे आपण काय करणार, सिलेक्ट सिटी फ्रॉम कस्टमर झालं, करेक्ट. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज, सिलेक्ट ऑल डिफरंट व्हॅल्यूज फ्रॉम कंट्री कॉलम इन कस्टमर टेबल. सिलेक्ट ऑल डिफरंट व्हॅल्यूज फ्रॉम कंट्री कॉलम. डिफरंट व्हॅल्यू पाहिजेत म्हणजे त्या रिपीट नाही झाल्या पाहिजेत, युनिक दिसल्या पाहिजेत. तर डिस्टिंक्ट नावाचं एक फंक्शन आहे, ते वापरलं जातं. आता इथे काही टाईप होत नाही आहे एवढं, मग जाऊ दे, कंट्रीज ठेवूया. हां, डिस्टिंक्ट, हे बघा कळलं ना, डिस्टिंक्ट नावाचं फंक्शन आहे. म्हणजे सिलेक्ट डिस्टिंक्ट, आणि इथे ॲक्च्युली खरं गोल ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं. आता इथे यांनी ते असं केलं. ॲक्च्युली हे कसं असतं, सिलेक्ट डिस्टिंक्ट गोल ब्रॅकेटमध्ये कंट्री फ्रॉम टेबल नेम असं असतं. इथे हे काय असतं, हे कॉलम नेम असतं. मग याचा उपयोग काय तो सांगतो. आपण काल एक समजा व्ह्यू बनवला होता ना, EMP प्रोजेक्ट, EMP इन्फो, हा महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये मला काय करायचं आहे, सिलेक्ट कंपनी फ्रॉम EMP इन्फो. जर असं केलं, सिलेक्ट कंपनी फ्रॉम EMP इन्फो. कंपनी नावाचा कॉलम आहे ना, होय. सिलेक्ट कंपनी फ्रॉम EMP इन्फो. तर इथे कंपन्यांची नावं बघा रिपीटेड दिसत आहेत, बरोबर ना. मला काय करायचं आहे, डिस्टिंक्ट करायचं आहे. डिस्टिंक्ट गोल ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं तर काय होणार, एकच नाव एका वेळी दिसणार. कळलं, हा डिस्टिंक्ट फंक्शनचा उपयोग. डिस्टिंक्ट फंक्शनमध्ये जी आपण कॉलमची व्हॅल्यू टाकतो ती जर डुप्लिकेट असेल तर तो काढून टाकतो आणि सिंगल व्हॅल्यू दाखवतो. पुढचा प्रश्न, डिस्टिंक्टचे स्पेलिंग चुकवले होते. डिस्टिंक्ट, select all records where the city column has value Berlin. Select star from customers where city equal to
बर्लिन. अरे वेअर सिटी इक्वल टू बर्लिन. सो आन्सर बघूया काय चुकलं आपलं. बरोबर आहे. वेअर सिटी इक्वल टू बर्लिन. बर्लिन स्ट्रिंग आहे, सिंगल कोटमध्ये पास केली पाहिजे. असं जर काय असेल तर बघूया. हां तर करेक्ट. कळलं काय झालं होतं. त्याची काय आपण व्हॅल्यू पास करतो. इथे जर नंबर असेल तर डायरेक्टली पास करू शकतो, आणि जर ती स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तर सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये आपल्याला टाकावी लागते. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द कस्टमर आय डी कॉलम हॅज व्हॅल्यू 32. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर कस्टमर आय डी कॉलम हॅज द व्हॅल्यू 32 इक्वल टू 32. झालं. आता ऑर्डर बायची प्रॅक्टिस. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर टेबल. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर ऑलरेडी आहे. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर टेबल हे भागलं. आता पुढचं राहिलं. सॉर्ट द रिझल्ट अल्फाबेटिकली बाय कॉलम सिटी. ऑर्डर बाय इथे सिटी. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर टेबल ऑलरेडी आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. पुढे काय. सॉर्ट द रिझल्ट इन रिव्हर्स अल्फाबेटिकली. रिव्हर्स म्हणजे काय, डिसेंडिंग. बाय कॉलम सिटी. सेम तसंच येणार, फक्त डेस्क शब्द येणार पुढे. ऑर्डर बाय सिटी डेस्क. डेस्क म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर. हे कॅपिटल स्मॉल SQL मध्ये कसंही दिलं तरी चालतं, तो समजून घेतो. त्याच्यानंतर पुढे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर्स. सॉर्ट द रिझल्ट अल्फाबेटिकली फर्स्ट बाय कॉलम कंट्री देन बाय कॉलम सिटी. आता दोन कॉलमद्वारे आपल्याला करायचं आहे. फर्स्ट प्रायोरिटी कंट्री आणि नंतरची प्रायोरिटी सिटीला द्यायची आहे. मग काय येणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर ऑर्डर बाय पहिला काय कंट्री कॉलमनुसार, आणि त्याच्यानंतर कॉमा सिटी कॉलमनुसार. आता इथे कॉमा दिला तर बघूया काय होतंय. हां केलं बाबा ॲक्सेप्ट त्याने. नाही तर कधी कधी कसं असतं की सेम क्वेश्चन आपण सोडवायला जातो. सेम क्वेश्चन ऑर्डर बाय, इथे समजा मी लिहिलं कंट्री आणि इथे सिटी. मगाशी मी कॉमा कुठे दिलेला, इथे दिलेला ना. तोच जर मी इथे दिला तर आपला सिंटॅक्स रॉंग नाही, बरोबर आहे. याच्या आधी कॉमा दिला तर. मग तसं जर करायला गेलो तर त्याने प्रोग्राम लिहिलेला असणार नाही. इथेच जर कॉमा दिला तरच ॲक्युरेट दाखवतो, जर इथे कॉमा दिला तर चूक दाखव. असं होऊ शकतं ना. याच्यात कॉमा ॲक्सेप्टच करत नाही आहे तो, याच्यात करतो, जाऊ देत. म्हणजे आपल्याला सॉर्ट करायचं असेल मल्टिपल कॉलमने तर ते मल्टिपल कॉलम तुम्ही असे कॉमा सेपरेटेड देऊ शकता. त्यानंतर काय सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर, इथे काय येणार सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर सिटी कॉलम हॅज व्हॅल्यू बर्लिन. इथे काय येणार वेअर सिटी इज इक्वल टू बर्लिन अँड पोस्टल कोड कॉलम हॅज व्हॅल्यू 12209. आता पोस्टल कोड इक्वल टू 12209 बरोबर. आता इथे दोन कंडिशन्स आहेत. तर मी इथे काय सांगितलेले, आपण ऑपरेटर वापरणार. कुठले, लॉजिकल ऑपरेटर, अँड, ऑर, नॉट वगैरे वगैरे. मग इथे अँड येणार, कारण दोन्ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजेत तर अँड. दोघातली एखादीच कंडिशन जर ट्रू व्हायला पाहिजे तर ऑर. सबमिट. त्याच्यानंतर आता ऑरचे क्वेश्चन्स आहेत.
Select all records where the city column has value Berlin or London. Select star from customer. इथे काय येणार? Where city is equal to Berlin or city is equal to London. इथे काय येणार? or. दोघातलं एक काहीतरी. तर or. दोन्ही पाहिजे तर and or आणि तिसरा ऑपरेटर काय सांगितलं लॉजिकल वाला नॉट. मग इथे काय येणार? यूज द नॉट कीवर्ड टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर सिटी इज नॉट बर्लिन. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर सिटी इथे काय येणार? बर्लिन. आता इथे आपण एक्सक्लेमेटरी मार्क सुद्धा वापरू शकतो तरी रिझल्ट सेम येणार. पण यांनी काय म्हटलं इथे नॉट शब्द वापरा. नॉट वापरून होत नाही. एक्सक्लेमेटरी वापरून बघूया होतंय का. अरे सिटी यूज नॉट कीवर्ड टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर सिटी इज नॉट बर्लिन. वेअर सिटी बघूया. व्हेअर नॉट सिटी. नॉट शब्द आधी लिहिला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? व्हेअर सिटी इज इक्वल टू बर्लिन असं आपण लिहित होतो ना. मग नॉट कीवर्ड काय करणार? सिटी इज इक्वल टू बर्लिन ही एक कंडिशन आहे. याची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याला फॉल्स करणार, फॉल्स असेल तर त्याला ट्रू करणार. म्हणजे सिटी इज इक्वल टू बर्लिन ही जी कंडिशन आहे त्याच्या आधी जर आपण नॉट लावला तर सिटी इज इक्वल टू बर्लिनची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याला तो फॉल्स करणार, फॉल्स असेल तर त्याला ट्रू करणार. त्याच्यानंतर पुढे इन्सर्ट अ न्यू रेकॉर्ड इन द कस्टमर टेबल. इन्सर्ट इनटू टेबल नेम. इथे काय येणार? गोल ब्रॅकेट. मग ही काय झाली? कॉलमची नावं ज्यांच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ॲड करायचं आहे. इथे गोल ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर इथे व्हॅल्यूज कीवर्ड. त्याच्यानंतर गोल ब्रॅकेट ओपन होणार आणि इथे गोल ब्रॅकेट कंप्लीट होणार. त्याच्यानंतर पुढचं नल आहेत. किती आहेत? 5 मिनटं राहिली. बघूया होत आहेत तेवढे सोडवूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर पोस्टल कोड कॉलम इज एम्प्टी. पोस्टल कोड कॉलम इज नल. कळलं? इथे जर तुम्ही समजा इक्वल टू वापरायला गेलात तर काय येणार? रॉंग येणार. हा नल व्हॅल्यू आहे ती इज या ऑपरेटरने बघितली जाते. आणि जर नल नाही हे चेक करायचं असेल तर इज स्पेस नॉट असं लिहायचं. इज स्पेस नॉट म्हणजे काय? लिहिताना काय लिहिणार तुम्ही? वेअर पोस्टल कोड इज नॉट नल. म्हणजे ज्या रेकॉर्ड्समध्ये पोस्टल कोडची व्हॅल्यू नल नसणार ती रेकॉर्ड्स दिसणार. हां आणि याच्यामध्ये काय? असे पोस्टल कोड ज्यांच्यामध्ये नल व्हॅल्यू आहे ते दिसणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर postal code column is not empty. Where postal code column is not null. त्याच्यानंतर अपडेट सिटी कॉलम. आता अपडेट क्वेरीचे झाले. हां सिलेक्ट क्वेरीची आपण प्रॅक्टिस केली भरपूर. आता अपडेट क्वेरीवरती क्वेश्चन आहे. अपडेट द सिटी कॉलम ऑफ ऑल रेकॉर्ड्स इन कस्टमर टेबल. अपडेट टेबल नेम सेट सिटी इज इक्वल टू जी काय असेल ती. त्याच्यानंतर सेट द व्हॅल्यू ऑफ सिटी कॉलम्स टू सिटीचं नाव दिलं आहे but only the ones where the country column has the value Norway. Update customers set city is equal to हे दिलं आहे नाव where country column has value Norway.
update the city value and the country value. update customer set city is equal to Oslo. आणि इथे दुसरं काय आहे, दुसरी सुद्धा रेकॉर्ड सॉरी सेम रेकॉर्ड पण दुसरा सुद्धा कॉलम आपल्याला अपडेट करायचं असेल ते इथे आपण कॉमा वापरतो. कॉमा आणि काय करायचं आहे, कंट्री व्हॅल्यू चेंज करायची आहे. कंट्री इज इक्वल टू नॉर्वे वेअर कस्टमर आय डी इज इक्वल टू 32. केला सबमिट. त्याच्यानंतर पुढे आता डिलीट वरती प्रॅक्टिस. डिलीट ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर्स टेबल वेअर द कंट्री व्हॅल्यू इज नॉर्वे. मग इथे मी काय करणार, डिलीट फ्रॉम कस्टमर्स. आता डिलीट स्टार फ्रॉम लिहित नाहीत हा, डिलीट फ्रॉम कस्टमर्स वेअर कंट्री इज इक्वल टू नॉर्वे. त्याच्यानंतर डिलीट ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम कस्टमर टेबल, डिलीट फ्रॉम कस्टमर्स. पुढे व्हेअर वगैरे काय कंडिशन दिली नाही म्हणजे सगळीच डिलीट होणार. आता वेगवेगळी फंक्शन्स आहेत हा. मग इथे काय म्हटलं आहे, यूज मिनिमम फंक्शन टू सिलेक्ट रेकॉर्ड्स विथ स्मॉलेस्ट व्हॅल्यू इन प्राइस कॉलम. मग इथे मी काय करणार, मिनिमम आणि इथे कॉलमचं नाव फ्रॉम प्रोडक्ट्स. यूज एन SQL फंक्शन टू सिलेक्ट रेकॉर्ड विथ हायेस्ट व्हॅल्यू ऑफ प्राइस कॉलम. हायेस्ट व्हॅल्यूसाठी मी मॅक्स नावाचं फंक्शन वापरणार. त्याच्यानंतर यूज द करेक्ट फंक्शन टू रिटर्न द नंबर ऑफ रेकॉर्ड्स दॅट हॅव प्राइस व्हॅल्यू सेट अप टू 18. म्हणजे काय, नंबर ऑफ रेकॉर्ड्स आलं म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे, काउंट वापरायचं आहे. काउंट ऑफ स्टार फ्रॉम टेबल नेम दॅट हॅव प्राइस व्हॅल्यू सेट टू 18, ज्यांची प्राइस 18 आहे ते. मग इथे काय येणार, व्हेअर क्लॉज व्हेअर प्राइस इज इक्वल टू 18. त्याच्यानंतर यूज SQL फंक्शन टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज प्राइस ऑफ ऑल प्रोडक्ट, ॲव्हरेज ऑफ प्राइस. त्याच्यानंतर यूज SQL फंक्शन टू कॅल्क्युलेट सम ऑफ ऑल प्राइस कॉलम व्हॅल्यूज इन द प्रोडक्ट टेबल. सेम तसंच येणार. त्याच्यानंतर आता लाईक नावाचा ऑपरेटर. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. काय म्हटलं आहे, सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ सिटी कॉलम स्टार्ट्स विथ लेटर ए. मग व्हेअर कॉलमचं नाव काय, सिटी स्टार्ट्स विथ लेटर ए. इथे काय इज इक्वल टू लिहायचं नाही, इज इक्वल टू ए असं लिहायचं नाही, ए ने स्टार्ट होते असं म्हणायचं आहे ना. लाईक आणि याच्या पुढे पर्सेंटेज लिहायचे म्हणजे ए ने सुरू होतं आणि याच्या पुढे काहीही असू दे. आणि जर पर्सेंटेज ए असं लिहिलं तर काय, काहीतरी लेटर्स आहेत आणि शेवट मात्र ए ने होतो, शेवटी ए होणार आहे. शेवट ज्यांचा ए ने होतो अशी रेकॉर्ड्स दाखव आणि ज्यांची सुरुवात ए ने होते अशी रेकॉर्ड्स दाखवतं काय लिहिणार, ए पर्सेंटेज. कळलं, पर्सेंटेज म्हणजे काय, काहीतरी तिकडे असणार पण सुरुवात मात्र ए ने व्हायला पाहिजे. आणि इथे पर्सेंटेज म्हणजे काय, काहीतरी सुरुवातीला असणार पण शेवट मात्र ए ने व्हायला पाहिजे असं. तर इथे त्यांना काय पाहिजे, स्टार्ट्स विथ लेटर ए, ए लेटरने सुरुवात होणार म्हणून आधी ए लिहिलं आणि पुढे पर्सेंटेज लिहिलं म्हणजे काहीही असू दे पुढे, आणि हे सिंगल कोटमध्ये टाकलं. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ सिटी कॉलम एंड्स विथ लेटर ए. आता इथे एंड्स विथ आहे म्हणजे काय येणार, व्हेअर सिटी लाईक पर्सेंटेज ए, ज्यांचा एंड आहे तो ए ने होतोय. झालं. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ सिटी कॉलम कंटेन्स लेटर ए. कुठेतरी ए लेटर आलं पाहिजे त्याच्यामध्ये, सुरुवातीला असेल, शेवटी असेल किंवा कुठेतरी असेल. तर वेअर सिटी लाईक पर्सेंटेज सी पर्सेंटेज, चुकलं. वेअर सिटी कॉलम कंटेन्स लेटर ए. हां मी इथे सी लिहिलं ना, ए लिहायला पाहिजे. बरोबर होता आन्सर, फक्त मी चुकून तिथे सी लिहिला, ए लिहायच्या ठिकाणी. सिलेक्ट ऑल द रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ सिटी कॉलम स्टार्ट्स विथ लेटर ए अँड एंड्स विथ लेटर बी. वेअर सिटी लाईक स्टार्ट्स विथ लेटर ए अँड एंड्स विथ लेटर बी. म्हणजे सुरुवात ए ने होणार
शेवट बी नाही होणार, मध्येच काहीतरी असणार, ते म्हणजे काय, पर्सेंटेज इंडिकेट करतो. झालं. आता ए लाईक मधला शेवटचा, सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यूज ऑफ सिटी कॉलम डज नॉट स्टार्ट विथ लेटर ए. वेअर आधी स्टार्ट विथ लेटर एचा कोड आपल्याला लिहिता आला पाहिजे, मग आपण डज नॉटचा करू शकतो. वेअर सिटी लाईक स्टार्ट विथ कॉलम, स्टार्ट विथ लेटर ए असेल तर आपण काय करतो, ए पर्सेंटेज ना. आता इथे काय म्हणतात की डज नॉट स्टार्ट विथ लेटर ए. डज नॉट स्टार्ट विथ म्हणजे काय, इथे नॉट ऑपरेटर जोडायचा, नॉट लाईक ए. झालं. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द सेकंड लेटर ऑफ सिटी इज एन ए. सेकंड लेटर काय असलं पाहिजे, ए असलं पाहिजे. मग पहिले लेटर आपल्याला काही माहिती नाही, काही असू शकतं, मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, वाईल्ड कार्ड सिम्बॉल देऊ शकतो. वाईल्ड कार्ड म्हणजेच काय, अंडरस्कोर. इथे मी अंडरस्कोर दिला आणि इथे ए लिहिलं, म्हणजे एच्या अगोदर एखादं लेटर असणार, पण दुसरं लेटर मात्र ए असणार, आणि त्याच्या पुढे पर्सेंटेज म्हणजे काहीही असू शकतं, स्ट्रिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द फर्स्ट लेटर ऑफ सिटी इज एन ए और अ सी और एन एस असं म्हटलं आहे. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द फर्स्ट लेटर ऑफ सिटी इज एन ए. फर्स्ट लेटर ए असू शकतं, और सी और एस. हे बाबा मला जमत नाही, बघूया. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायला सांगतात. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए सी एस आणि पर्सेंटेज म्हणजे काय, ए किंवा सी किंवा एस यांनी स्टार्ट होणार आहे. कळलं. ए सी आणि एस या लेटर्समधून स्टार्ट होणारे जर आपल्याला पाहिजे असतील तर स्क्वेअरमध्ये आपण लिहू शकतो. हे मला माहिती नव्हतं आतापर्यंत. त्याच्यानंतर पुढे बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर सिटी लाईक. इथे काय म्हटलं, सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर फर्स्ट लेटर ऑफ सिटी स्टार्ट्स विथ एनिथिंग फ्रॉम ए टू एन एफ. मी सुद्धा माहीत नाही, स्क्वेअर ब्रॅकेटवाला मी पहिल्यांदाच बघतोय. ए टू एफ, मग ए डॅश एफ म्हणजे काय, ए बी सी डी अप टू एफ यांनी जर सुरुवात होणारा आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तर ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ती रेंज दाखवू शकतो. ए पासून ए टू एफ पर्यंत. म्हणजे मला असं लिहित बसायची गरज नाही, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी असे लिहायची गरज नाही. ए टू एफ, ए डॅश एफ म्हणजे ए ते एफ पर्यंत जेवढी रेंजमध्ये जी लेटर्स आहेत त्यापैकी एखाद्याने स्टार्ट होत असेल तर. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द फर्स्ट लेटर ऑफ सिटी इज नॉट एन ए और सी और एन एफ. आधी नॉट हा इथे नाहीच असं समजून आधी आपण सॉल्व करायचं आहे आणि मग नॉट कीवर्ड ॲड करायचा. सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द फर्स्ट लेटर ऑफ सिटी इज नॉट ए सी और एफ. कुठेतरी बघूया हा ऑपरेटर देऊन काय होतंय का. नाही, चुकलं. काय चुकलं आपलं, आपण हा ऑपरेटर कुठे दिला, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर दिला की काय. ए सी एफ स्क्वेअर ब्रॅकेटच्या मी बाहेर दिलेला वाटतो, म्हणून ते चुकलं. इथे आतमध्ये दिला पाहिजे तो. म्हणजे ए सी एफने सुरुवात होणार आहे, ए किंवा सी किंवा एफने सुरुवात होणार आहे, आणि नॉट इथे दिला एक्सक्लामेटरी मार्क म्हणजे नॉट, तर ए सी एफने न सुरू होणार आहे. त्याच्यानंतर इन नावाचा ऑपरेटर आहे. यूज द इन ऑपरेटर टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर कंट्री इज आयदर नॉर्वे और फ्रान्स. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर कंट्री इन गोल ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहिणार, सेट देणार इथे, नॉर्वे कॉमा
सिंगल कोटमध्ये लिहिणार स्ट्रिंग असल्यामुळे, नॉर्वे कॉमा फ्रान्स, आणि इथे गोल ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हा सेट झाला, इथे गोल ब्रॅकेट ओपन झालं, इथे गोल ब्रॅकेट कंप्लीट झालं. या सेटमध्ये जर असेल तर आपण इथे इज इक्वल टू वापरत नाही, आपण काय वापरतो, इथे इन वापरतो. यूज द इन ऑपरेटर टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर कंट्री इज नॉट नॉर्वे अँड नॉट फ्रान्स. आधी नॉट शब्द आपण वगळायचा आणि सोडवायचा, आणि मग नॉट शब्द ॲड करायचा, तर सोपं होतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर कंट्री इन नॉर्वे आणि फ्रान्स. आता आपल्याला काय सांगितलं आहे, नॉट म्हटलं आहे, म्हणून इथे इनच्या ऐवजी इथे नॉट इन करणार. त्याच्यानंतर बिटवीन हे काय करतं, दोघांच्या मधली रेंज आपल्याला स्पेसिफाय करायला मदत करतं. यूज द बिटवीन ऑपरेटर टू सिलेक्ट ऑल द रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ प्राइस कॉलम इज बिटवीन 10 to 20, वेअर प्राइस बिटवीन 10 बिटवीन कसा वापरायचो आपण, तो मी विसरलो. बिटवीन 10,20 असं असणार, बघूया. नाही, बिटवीन 10-20. अरे प्राइस बिटवीन बघूया, 10 अँड वापरायचा, मध्ये मी कॉमा वापरत होतो. आता बिटवीन 10 and 20. दुसरा काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट वेअर प्राइस. यूज द बिटवीन ऑपरेटर टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स वेअर द व्हॅल्यू ऑफ प्राइस कॉलम इज नॉट बिटवीन 10 and 20. बिटवीन जर असेल तर आपण काय करतो, वेअर प्राइस बिटवीन 10 and 20. आता नॉट बिटवीन सांगितलं आहे, म्हणजे काय, वेअर प्राइस नॉट बिटवीन. Use the between operator to select all records where the value of product name column is alphabetically between. ही दोन नावं दिलेली आहेत प्रॉडक्टची. where product name between अल्फाबेटिकली म्हटलं आहे, वेअर प्रॉडक्ट नेम कॉलम इज अल्फाबेटिकली बिटवीन ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू झालं. आता इथे हा शब्द दिसतोय, ह्या शब्दाचा अर्थ काय असतो, तर आपण ॲज करून पुढे जे काही कॉलम नेम द्यायचो ना, एम्प्लॉई, स्टुडंट, ते आहे, बाकी काही वेगळं नाही. याचा उच्चार कसा करतात मला माहिती नाही, एलियाज म्हणतात की अलाइज म्हणतात, पण याचा अर्थ काय आहे की इथे जी आपण कॉलमची नावं देतो चेंज करून, कॉलमला रिनेम करतो, तेच आहे. इथे काय म्हटलं आहे, व्हेन डिस्प्लेइंग द कस्टमर टेबल मेक द एरियाज ऑफ पोस्टल कोड कॉलम, द कॉलम शुड बी कॉल्ड PNO इन्स्टेड. पोस्टल कोडची व्हॅल्यू आपल्याला कशी दाखवायची आहे, PNO म्हणून दाखवायची आहे, PNO ॲज PNO. टाईप होत नाही आहे, एवढं घेऊया. इथे ॲज शब्द घेत नाही तो, ॲज PNO आता घेतला. मग इथे बघा, मी आता इथे सिंगल कोट पास केला नाही, हां, ॲज PNO सिंगल कोट पास नाही केला तरी त्याने घेतलं का, कारण मध्ये जर स्पेस नाही आहे या कॉलमच्या नावामध्ये. जर कॉलमच्या नावामध्ये जर स्पेस वगैरे असेल तर तुम्हाला कंपल्सरी सिंगल कोट किंवा डबल कोट दिलाच पाहिजे. व्हेन डिस्प्लेइंग द कस्टमर टेबल रिफर टू टेबल ॲज कन्झ्युमर्स इन्स्टेड ऑफ कस्टमर्स. मगाशी आपण काय केली होती, जशी ऑब्जेक्ट बनवलेली, EMPचं ई ऑब्जेक्ट,
कंपनीचं सी ऑब्जेक्ट, डेजिग्नेशनचं डी ऑब्जेक्ट, तशीच इथे आपण काय बनवणार, इथे ऑब्जेक्ट बनवणार. कन्झ्युमर्स टेबलचं मी आता काय करणार इथे, सॉरी कस्टमर टेबलचं काय करणार इथे, कन्झ्युमर्स करणार. झालं. त्याच्यानंतर आता जॉईन आणि ग्रुप बाय. 11-12 झाले, असू दे, आता 2 राहिले ते करूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स, लेफ्ट जॉईन कस्टमर्स. आता इथे काय करणार, लेफ्ट जॉईन म्हणजे काय, लेफ्ट साईडच्या टेबलमधली सगळे रेकॉर्ड्स दाखवणार आणि राईट साईडच्या टेबलमधली फक्त मॅचिंग रेकॉर्ड्स, असा याचा अर्थ. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स, लेफ्ट जॉईन कस्टमर्स. आता इथे काय म्हटलं आहे, इन्सर्ट द मिसिंग पार्ट्स इन जॉईन क्लॉज टू जॉईन द 2 टेबल्स ऑर्डर्स अँड कस्टमर्स. हा मिसिंग पार्ट ब्लँक आहे, ते आपल्याला ॲड करायचं आहे इथे. युजिंग द कस्टमर आय डी फील्ड इन बोथ टेबल्स ॲज अ रिलेशनशिप बिटवीन 2 टेबल्स. दोघांमध्ये कस्टमर आय डी हा कॉमन कॉलम आहे. मग वेअर ऑर्डर्स डॉट कस्टमर आय डी इक्वल टू दुसऱ्या टेबलचं नाव कस्टमर्स डॉट कस्टमर आय डी. बघूया सबमिट करून. अरे असं कसं त्याने चुकीचं दिलं, हे उजव्या डाव्या बाजूला टाकून बघूया. ऑर्डर्स देऊन बघूया. शो आन्सर. अरे हां, ऑन शब्द टाकायला मी विसरलो, बाकी आपलं बरोबर होतं. ऑन शब्द टाकायला विसरलो. लेफ्ट जॉईन ऑन कस्टमर्स ऑन ऑर्डर्स डॉट कॉमन कॉलम इक्वल टू कस्टमर्स टेबल नेम डॉट कॉमन कॉलम. कॉमन कॉलम काय आहे, कस्टमर आय डी. ऑर्डर नाही, ऑर्डर्स आहे टेबलचं नाव. ते डॉट टाईप होत नाही आहे, जागा कमी पडते. ऑन ऑर्डर्स डॉट कस्टमर आय डी इथे टाईप होतं सगळं. ऑन ऑर्डर्स डॉट कस्टमर आय डी झालं टाईप. ऑन ऑर्डर्स डॉट कस्टमर आय डी इक्वल टू कस्टमर्स टेबलचं नाव डॉट कस्टमर आय डी. त्याच्यानंतर चूज द करेक्ट जॉईन क्लॉज टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम 2 टेबल्स वेअर देर इज अ मॅच इन बोथ टेबल्स. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स. ऑन ऑर्डर्स मधला कस्टमर आय डी इक्वल टू कस्टमर मधला कस्टमर आय डी. इथे आपल्याला जॉईनचा रेकॉर्ड करायचा आहे. काय म्हणतात, टू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम 2 टेबल्स, म्हणजे दोघांमधली सगळी रेकॉर्ड्स आपल्याला दाखवायचे आहे. टू मॅच इन बोथ टेबल, दोघांमध्ये मॅच होणारी, म्हणजे आपल्याला इनर जॉईन किंवा नॉर्मल जॉईन वापरायचा आहे. जॉईन ऑर्डर्स, सॉरी, फ्रॉम टेबल नेम जॉईन, इथे दुसऱ्या टेबलचं नाव येणार. मग इथे आणखी काही कॅरेक्टर्स टाईप करायला जागा ठेवली आहे, म्हणजे तो इनर शब्द असणार. इनर शब्द पण ऑप्शनल आहे. हां, इथे जर समजा मी नुसतं जॉईन टाकलं, जॉईन कस्टमर्स, इनर शब्द नाही टाकला तरी लॉजिकली तुमचा आन्सर करेक्ट असणार, रिझल्ट तुम्हाला सेम मिळणार, कारण इनर शब्द हा ऑप्शनल आहे. परंतु या W3 स्कूल्सवाल्याने जी काय वेबसाईट बनवली आहे त्याच्यात त्यांनी कदाचित असं लिहिलं असणार की इथे इनर शब्द आला तरच ते करेक्ट दाखव, नाही तर दाखवू नको, म्हणून आन्सर इथे रॉंग येतं. पण हे आन्सर लॉजिकली करेक्ट आहे. हां, मला डाऊट आला कशामुळे, कारण इथे स्पेस काही टाईप करण्यापुरती जागा होती स्पेस, म्हणजे त्यांना इनर शब्द एक्सपेक्टेड आहे इथे. त्यांना म्हणजे इथे त्यांनी तसा प्रोग्राम करून ठेवला आहे. अशी जर स्ट्रिंग या टेक्स्ट बॉक्समध्ये ॲड केली तरच काय आन्सर करेक्ट दाखवू, नाही तर दाखवू नको. त्याच्यानंतर
choose the correct join clause to select all the records from customers table plus all matches in orders table. थांबा, all records from customer table आणि matched records from order table, म्हणजे तो लेफ्ट जॉइन आहे. लेफ्ट जॉइन ऑर्डर्स मधली मॅचिंग रेकॉर्ड्स, ऑर्डर्स मधली मॅचिंग रेकॉर्ड्स आणि कस्टमर्स मधली सगळी रेकॉर्ड्स दिसली पाहिजेत. मग आता आपण इथे कस्टमर टेबल नंतर लिहिलंय म्हणजे राईट साईडला आणि ऑर्डर टेबल लेफ्ट साईडला लिहिलंय. मग आपल्याला मॅचिंग रेकॉर्ड्स कोणामधली दाखवायची आहेत? ऑर्डर्स टेबल मधली. आणि ऑल रेकॉर्ड्स कोणामधली दाखवायची आहेत? कस्टमर टेबल मधली. मग कस्टमर टेबल मधली ऑल रेकॉर्ड्स दाखवायचे आहेत. कस्टमर आपण राईट साईडला लिहिलंय म्हणून हा काय आहे? राईट जॉइन असणार. अरे यांना काय स्पेलिंग बिलिंग बघतात काय बारीक सारीक? बरोबर होतं आपलं, फक्त कस्टमरच्या पुढे मी एस लिहिला नाही. राईट जॉइन कस्टमर्स इथे पुढे एस लिहिला नाही मी. त्याच्यानंतर ग्रुप बाय क्लॉज. मी इथे काय म्हटलंय? लिस्ट द नंबर ऑफ कस्टमर्स. नंबर ऑफ आलं म्हणजे इथे काय आलं? काउंट आला. सिलेक्ट काउंट ब्रॅकेटमध्ये स्टार किंवा कस्टमर आय डी फ्रॉम टेबल नेम. सिलेक्ट नंबर ऑफ कस्टमर्स इन इच कंट्री, म्हणजे काय येणार इथे? ग्रुप बाय कॉलमचं नाव काय आहे? कंट्री. इथे काय हे येणार नाही, गोल ब्रॅकेट येणार नाहीत. ग्रुप बाय कंट्री. फंक्शन नाही, फंक्शन असतं तिथेच अशी गोल ब्रॅकेट येतात, कारण काउंट, मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज ही सगळी काय आहेत? फंक्शन्स आहेत. लिस्ट द नंबर ऑफ कस्टमर्स इन इच कंट्री ऑर्डर्ड बाय कंट्री विथ द मोस्ट कस्टमर्स फर्स्ट. नंबर ऑफ कस्टमर्स आले म्हणजे काय झालं? काउंट येणार इथे. फ्रॉम कस्टमर्स सिलेक्ट नंबर ऑफ कस्टमर्स इन इच कंट्री. प्रत्येक कंट्रीमधले नंबर ऑफ कस्टमर दाखवायचे आहेत. जसं आपण काल काय केलं होतं, नंबर ऑफ एम्प्लॉई दाखवले होते प्रत्येक कंपनीमधले, सेम तसंच. मग तिथे काय केलं होतं? ग्रुप बाय कंपनी केलेलं. तसं इथे आपल्याला ग्रुप बाय कंट्री करायचं आहे आणि ऑर्डर बाय सुद्धा कंट्री करायचं आहे. ग्रुप बाय कंट्री, कंट्रीचा सी स्मॉल दिला आहे त्याने. ग्रुप बाय कंट्री आणि ऑर्डर बाय कंट्री. चुकलं. मोस्ट कस्टमर्स फर्स्ट. हे काय? हा काय विषय आहे तो समजत नाही. पहिल्याच क्वेश्चन मध्ये सुद्धा हा आला होता. म्हणजे इथे त्यांनी काय सांगितलं आहे, जी काही तुम्हाला लिस्ट दिसणार ही काउंट करून, म्हणजे प्रत्येक कंट्री समोर कस्टमरचा काउंट दिसणार. मग कस्टमरचा जो काउंट दिसणार, समजा एखाद्या कंट्रीमध्ये 10 कस्टमर आहेत, एखाद्या कंट्रीमध्ये 9 आहेत, एखाद्या कंट्रीमध्ये 8 आहेत, एखाद्या कंट्रीमध्ये 7 आहेत. मग तुम्हाला रिझल्ट असा दिसला पाहिजे की 10 वालं रेकॉर्ड वरती दिसलं पाहिजे, त्याच्याखाली 9 वालं, त्याच्याखाली 8 वालं, त्याच्याखाली 7 वालं, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. कशी? तर कस्टमर आय डी नुसार नाही, तर कस्टमर आय डीच्या काउंटनुसार, किती काउंट आहे त्याच्यानुसार. म्हणून इथे काउंट ऑफ कस्टमर आय डी दिलंय. मग हे SQL ग्रुप बाय बघितलं. यानंतर आपण तुम्हाला मी जी काल सांगितलेली होती त्यानुसार आपण त्या PDF मधून एक्सरसाइज करणार आहोत. ही काही एक्झाम्पल्स होती, अशीच त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स असणार आहेत. ती आपण वर्कबेंचवरती एक्झिक्यूट करून बघणार आहोत. ठीक आहे. इथे काय आहे? राईट अ करेक्ट SQL स्टेटमेंट टू क्रिएट अ न्यू डेटाबेस कॉल्ड टेस्ट DB. कसा करतो? क्रिएट डेटाबेस
database name. To delete database, drop databaseचं नाव. त्याच्यानंतर write correct SQL statement to create a new table called person. Create table persons. Write the correct SQL statement to delete table called person. टेबल ड्रॉप करून टाकायचा आहे. ड्रॉप टेबल person. Use the truncate statement to delete all data inside table. Truncate table persons. Add column of type date called birthday. Alter table persons. persons म्हणजे टेबलचं नाव. अल्टर टेबल टेबल नेम. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, कॉलम ॲड करायचा आहे. त्याचा डेटा टाईप काय असणार, डेट असणार, आणि कॉलमचं नाव काय असणार, बर्थडे असणार. मग इथे मी काय करणार, ॲड कॉलमचं नाव बर्थडे, डेटा टाईप त्याचा डेट. डिलीट द कॉलम बर्थडे फ्रॉम पर्सन टेबल. अल्टर टेबल पर्सन्स, ड्रॉप कॉलम बर्थडे. झाले, संपले. अशा प्रकारे आपण ही सगळी एक्झिक्यूट करून बघितले. हे सगळे एक्झाम्पल्स आपण बघितली. अशी अजून आपण उद्या एक्झाम्पल्स बघणार आणि त्याच्यानंतर आपण SQL थांबवून आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेजला सुरुवात करणार, कोर जावाला सुरुवात करणार. आणि मग कोर जावाचा सुद्धा पार्ट झाला, महत्त्वाचे कन्सेप्ट वगैरे सगळे झाले की त्याच्यानंतर आपण स्प्रिंग बूट बघणार आहोत. कारण स्प्रिंग बूट फ्रेमवर्कसाठी जेवढं SQLचं नॉलेज असणं आवश्यक आहे, स्प्रिंग बूटसाठी म्हणजे जावामधील स्प्रिंग बूटसाठी, PHP मधील लारावेलसाठी, पायथॉनमधील जँगो किंवा फ्लास्कसाठी जेवढं SQLचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे तेवढं शिकवलेलं आहे. 99% सगळं झालेलं आहे. त्याच्यातलं आता 1% राहिलं आहे. 98% झालेलं होतं काल, त्याच्यातलं 2% राहिलेलं. त्याच्यातलं 1% आजची एक्झाम्पल्समध्ये कवर झालं. आणखी 1% राहिलं आहे, ते आपण उद्याच्या एक्झाम्पल्समध्ये कवर करूया, जी आम्हाला आमच्या सरांनी सोडवायला दिली होती ती एक्झाम्पल्समध्ये. ठीक आहे. मग ही जी आहे तिथे SQL स्टेटमेंटचे हे जे काही इथे क्विज आहे ही तुम्ही इथे सॉल्व करा प्रॅक्टिससाठी. कळलं? ठीक आहे. आता मीटिंग लीव करू शकता.